नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुवार म्हटलं की अनेक स्वामी भक्तांच्या मनात एक वेगळी श्रद्धा जागी होते. पण तुम्हाला माहीत आहे का, गुरुवारच्या दिवशी आपण नकळत केलेल्या काही छोट्या चुका आपल्या मनशांतीवर आणि आपल्या भक्तीच्या भावनेवर परिणाम करू शकतात. आज आपण अशाच गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या गुरुवारी शक्यतो टाळल्या पाहिजेत. यातील काही गोष्टी धार्मिक परंपरेशी संबंधित आहेत, तर काही आपल्या वागण्याशी. आणि शेवटची चूक अशी आहे जी अनेक जण नकळत रोजच करतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. गुरुवारच्या दिवशी पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाचाही अपमान करू नका. आपण मंदिरात जातो, पूजा करतो, स्वामींचे नामस्मरण करतो, पण त्याच दिवशी घरातील एखाद्या व्यक्तीवर राग काढला, कोणाला कठोर शब्द बोलले, एखाद्या गरजू व्यक्तीची टिंगल केली, तर आपल्या भक्तीचा अर्थ कमी होतो. कारण देवापुढे हात जोडणे सोपे असते, पण माणसाशी प्रेमाने वागणे कठीण असते. म्हणून गुरुवारी विशेषतः आपल्या शब्दाकडे लक्ष द्या. राग आला तर लगेच उत्तर देऊ नका. 2 मिनिट शांत राहा. मनात म्हणा, स्वामी माझ्या शब्दावर संयम द्या. कदाचित या 2 मिनिटाच्या शांततेमुळे एखादा मोठा वाद टाळला जाईल आणि हीच खरी भक्ती आहे. दुसरी गोष्ट, गुरुवारी घरात विनाकारण भांडण, शिवीगाळ आणि कडू बोलणे टाळा. घरामध्ये मतभेद होतातच. प्रत्येक घरात समस्या असतात, पण प्रत्येक समस्येचं उत्तर मोठ्या आवाजात देणं आवश्यक नसतं. कधीकधी आपण छोट्या गोष्टीवरून मोठं भांडण करतो. नंतर शांत झाल्यावर वाटतं आपण एवढं का बोललो. म्हणून गुरुवारच्या दिवशी एक छोटासा नियम ठेवा. आज मी रागात बोलणार नाही. कोणी काही चुकीचं बोललं तर लगेच प्रत्युत्तर देण्याऐवजी शांत राहा. स्वामींच्या फोटोसमोर 2 मिनिटं बसा. डोळे बंद करा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझ्या घरात शांतता ठेवा. लक्षात ठेवा, स्वामींची भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही. आपल्या घरात शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणं ही सुद्धा स्वामी भक्तीच आहे. तिसरी गोष्ट, अन्नाचा अपमान करू नका. आपल्या संस्कृतीमध्ये अन्नाला खूप महत्त्व दिलं आहे. गुरुवारी आपण उपवास करत असाल किंवा नेहमीचं जेवण करत असाल, अन्न वाया घालवू नका. ताटात गरजेपेक्षा जास्त अन्न घेऊन नंतर ते फेकून देऊ नका. कारण आपल्या आसपास असे कितीतरी लोक आहेत ज्यांना 2 वेळचं पुरेसं अन्नही मिळत नाही. म्हणून गुरुवारी एक छोटा संकल्प करा, मी अन्न वाया घालवणार नाही. शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या. पण हे करताना प्रसिद्धीसाठी फोटो काढण्याची गरज नाही. शांतपणे केलेली मदत जास्त सुंदर असते. स्वामींना मोठमोठ्या गोष्टींपेक्षा आपल्या मनातील भावना महत्त्वाच्या आहेत. पण हे करताना प्रसिद्धीसाठी फोटो काढण्याची गरज नाही. शांतपणे केलेली मदत जास्त सुंदर असते. स्वामींना मोठमोठ्या गोष्टींपेक्षा आपल्या मनातील भाव महत्त्वाचे आहे. आता चौथी गोष्ट थोडी वेगळी आहे, पण देवाकडे गेल्यावर अनेकदा म्हणतो, स्वामी माझं काम होऊ दे, माझी इच्छा पूर्ण होऊ दे, मला पैसे मिळू दे, माझी अडचण दूर होऊ दे. इच्छा मागण्यात चुकीचं काही नाही, पण फक्त मागत राहणं आणि स्वतःकडून काहीच प्रयत्न न करणं हे चुकीचं आहे. उदाहरणार्थ, नोकरी हवी आहे तर प्रयत्न करावे लागतील. व्यवसाय वाढवायचा आहे तर मेहनत करावी लागेल. घरातील नातं सुधारायचं आहे तर स्वतःच्या वागण्यातही बदल करावा लागेल. स्वामींवर श्रद्धा ठेवा, पण प्रयत्न सोडू नका. गुरुवारी स्वामींसमोर बसून असं म्हणा, स्वामी माझ्या अडचणी दूर करण्याची शक्ती द्या आणि योग्य मार्गाने प्रयत्न करण्याची बुद्धी द्या. हा विचार खूप मोठा आहे, कारण देवाकडे फक्त परिणाम मागण्यापेक्षा योग्य मार्गाने चालण्याची बुद्धी मागणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि आता शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, गुरुवारी स्वतःला सतत नकारात्मक विचारामध्ये अडकवू नका.
माझं काहीच चांगलं होत नाही. माझं नशीबच खराब आहे. माझ्यावरच सगळ्या अडचणी का येतात? स्वामी माझं ऐकतच नाहीत. असे विचार मनात येऊ शकतात. आपण माणूसच आहोत. कधी ना कधी चिंता वाटणारच, पण त्या विचारांना सतत वाढवत राहणं योग्य नाही. अशा वेळी शांत बसा, मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि हळूहळू नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही मिनिटं फक्त नामस्मरण करा. तुमच्या समस्या एका क्षणात नाहीशा होतील असं मी म्हणणार नाही, पण तुमचं मन शांत झालं तर त्या समस्येकडे पाहण्याची तुमची दृष्टी बदलू शकते. आणि कधीकधी आपल्याला समस्या सोडवण्यासाठी आधी मन शांत करण्याची गरज असते. आता या गुरुवारी एक छोटासा संकल्प करूया. आज मी कोणाचाही अपमान करणार नाही. आज मी विनाकारण भांडणार नाही. आज मी अन्न वाया घालवणार नाही. आज मी फक्त इच्छा मागत बसणार नाही, तर माझ्या परीने प्रयत्न करेल. आणि आज नकारात्मक विचारापेक्षा स्वामींच्या नामस्मरणाला महत्त्व देईल. शेवटी हात जोडून एवढंच म्हणूया, श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनाला शांतता द्या. आमच्या घरात प्रेम आणि समाधान ठेवा. चुकीच्या मार्गापासून आम्हाला दूर ठेवा आणि योग्य मार्गाने चालायची बुद्धी द्या. स्वामी आपल्या सर्वांवर कृपा ठेवू. श्री स्वामी समर्थ.